नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 मार्चचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन आणि सायली बोलत असतात, की हा सुद्धा एक रोमॅन्सच आहे ना, केसबद्दल डिस्कस करणं. शेवटी मी एक वकील आहे आणि वकील आणि त्याची बायको काय बोलणार गं? सायली म्हणते, हो. मग आता मला सांगा तुमच्या मनात नक्की काय चाललंय? अर्जुन म्हणतो, अगं नागराज जे बोललाय ना, ती गोष्ट माझ्या मनातून जातच नाहीये. तो असा का बोलला असेल की आपलं घर पोखरलं जातं एका सत्यामुळे? मग अर्जुन सायलीला म्हणतो, तो जे मयसभा बोलला होता ते नक्की काय आहे? मग सायली इंद्रप्रस्थातली गोष्ट सांगते. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की म्हणजेच जी गोष्ट आपल्याला दिसते ती तशी नाही आहे, म्हणजे ती तिच्या अपोजिट आहे, उलटी. आणि जी आपल्याला आहे खरी वाटते ती एक गोष्ट ॲक्च्युली खोटी आहे. आणि या सगळ्याचा घरातल्याच कोणत्यातरी व्यक्तीचा संबंध आहे. पण कोण असेल ती व्यक्ती? अर्जुन म्हणतो, एक काम करूया, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. अर्जुन म्हणतो, आपल्या घरात ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींची नावं आणि त्यांचा स्वभाव आपण एक एक करून लक्षात घेऊया. सायली म्हणते, 1 मिनिट इकडे या, आणि मग ती गार्डनमध्ये घेऊन जाते आणि गार्डनच्या एका टाईलवरती ती नावं हळूहळू लिहायला चालू करते. अर्जुन पूर्णाजीपासून चालू करतो. सायली म्हणते, पूर्णाजीबद्दल असं काही माहिती असेल का नागराजला की जे आपल्याला माहिती नाही आहे? अर्जुन म्हणतो, असं होणंच शक्य नाही आहे. असं एक एक करत प्रत्येक व्यक्तीबद्दल नाव खोडलं जातं. इकडे आपल्याला दाखवतात की सचिन अस्मिताच्या दुधामध्ये जायफळ पावडर टाकतो. तो म्हणतो, या जायफळ पावडरमुळे अस्मिता गाढ झोपेल आणि मला सॅमला भेटायला जाता येईल. आय होप, पण बाळाला याचा काही त्रास होणार नाही. अस्मिता विचार करत असते की सचिन हा काय बनवतोय. सचिन लगेच तिला म्हणतो, ये ये इकडे बस आणि हे घे दूध, मी तुझ्यासाठी खास बनवून आणलंय. अस्मिता म्हणते की अरे मम्मा, जेव्हा पण मला दूध घेऊन येते ना तेव्हा मी खूप चिडचिड करते, पण आता तू देतोयस ना म्हणून मी पिणार आहे. अस्मिता एवढी बावळट आहे ना खरोखर, म्हणजे एखाद्यावर आंध्र प्रेम करावं पण किती ते. सचिन म्हणतो, अशीच माझ्यावर प्रेम करत राहा, म्हणजे मला तुला मूर्ख बनवता येईल. अस्मिताला थोड्याच वेळात गाढ झोप लागते. सचिन लगेच साक्षीला मेसेज करतो की निघतोय मी आता. सचिन लगेच एक हुडी घालून बाहेर निघायला प्रयत्न करतो, पण बघतो तर घराबाहेर अर्जुन आणि सायली बसलेले असतात. त्याच्या लक्षात येतं की आता तो बाहेर पळून जाऊ नाही शकत, म्हणून तो पटकन आतमध्ये जातो परत आणि जोरात दरवाजा लावतो. आता सायली आणि अर्जुन सगळ्या नावं डिस्कस करून झालेली असतात. आता शेवटची एकच व्यक्ती उरते, ती म्हणजे प्रिया. सायलीच्या डोक्यात एकदम वीज चमकते. ती म्हणते, नागराजने जे जे काही वर्णन केले ते सगळं प्रियाच्या बाबतीतच लागू पडतंय. अर्जुन म्हणतो, हो बरोबर बोललीस. आणि नागराजने सुद्धा कोडं घालताना प्रिय या शब्दावरती फोकस केला होता, आणि दरवेळी जेव्हा पण तो आपल्याशी बोलायचा तेव्हा प्रिय हा शब्द वापरायचाच, म्हणजेच प्रिया. आणि तिचा नागराजशी खूप संबंध आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. ती सारखी नागराजच्या टचमध्ये असते. म्हणजे तन्वी आपल्यापासून काय लपवते हे आपल्याला शोधून काढायला हवं. आता मिशन तन्वी. इकडे सचिन अस्मिताला फोन करतो. साक्षी त्याला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर ये. सचिन म्हणतो, अगं मी माझ्या घरी आहे, मी कसा बाहेर पडू, वाजलेत बघ किती. साक्षी म्हणते, अरे काय तानुलं बाळ आहेस का, बाहेर नाही येऊ शकत म्हणे, चल चुपचाप बाहेर ये. सचिन म्हणतो, अरे माझी आई आत्ताच जस्ट उठली आहे गं पाणी प्यायला, मी तिच्यासमोरून कसं जाऊ. साक्षी म्हणते, सचिन आता बस कर तुझा खोटेपणा, मला माहिती आहे तू तुझ्या घरी नाही आहेस. सचिन म्हणतो, अगं काय पण काय बोलतेस. साक्षी म्हणते, मी अन्नपूर्णा निवासाच्या बाहेर आहे, तू मला माहिती आहे त्यांच्या घरात आहे असे. सचिन म्हणतो, काहीतरी काय बोलतेस. साक्षी म्हणते, आता खोटं बोलू नकोस सचिन प्लीज, मी तुझ्यावर ट्रॅकिंग ID ठेवला आहे, मला माहिती आहे तू कुठे असतोस ते. सचिन म्हणतो, हे जरा अति झालं, हे तू विचार तरी कसा केलास माझ्यावरती ट्रॅकिंग ठेवायला. साक्षी म्हणते, तुझे कारनामेच असे आहेत, त्याला काय करू मी, किती खोटं बोलतोयस तू, आता चुपचाप बाहेर ये. सचिन म्हणतो, अरे बाहेर सायली वहिनी आणि अर्जुन आहेत, त्यांना चुकून मी कसा येणार बाहेर. साक्षी म्हणते, मला हेच ऐकायचं होतं, तुझा खोटेपणा किती नडतोय ना तुला, जेवढं खोटं बोलशील तेवढं तू अजून फसशील. सचिन चुपचाप बाहेर ये, बाहेर आला नाहीस तर मी आत येईन, बघ काय ते ठरव तू. तेवढ्यात त्याला अर्जुन आणि सायली घरामध्ये आत येताना दिसतात. तो पटकन जाऊन टेबल खाली लपतो. इकडे सायली म्हणते की आता गजर लावायला पाहिजे उद्या सकाळसाठी. अर्जुन म्हणतो, हाव अनरोमॅन्टिक, मी माझ्या फोनमध्ये लावतो. सायली म्हणते, नको माझ्या फोनमध्ये लावा, तुमची उगाच झोपमोड व्हायची. अर्जुन म्हणतो, पण तुझा फोन कुठे आहे.
सायली म्हणते एक काम करा, माझ्या फोनला कॉल द्या म्हणजे मी लावेन, शोधेल. अर्जुन म्हणतो अगं रिंग तर होते पण फोन तर दिसत नाही आहे कुठे आपल्या खोलीत. सायली म्हणते मी फोन घ्यायला खाली जाते, थांबा. अर्जुन म्हणतो अगं मी पण येतो चल. सायली म्हणते आता दोघं दोघं कशाला पाहिजे. अर्जुन म्हणतो कशाला, थोडं रोमॅन्टिक वाटेल ना, चल ना गं. इकडे सचिन साक्षीला भेटायला बाहेर येतो. तो तिला सांगतो की अगं तो एवढ्या घाईने का बोलवलेस इकडे आणि तू कुठे होतीस. साक्षी सांगते मला पहिली गोष्ट सांग की तू अन्नपूर्णा निवासमध्ये काय करतोयस. सचिन म्हणतो अरे तो अश्विन सुभेदार डॉक्टर आहे ना, त्याने माझ्या आईची ट्रीटमेंट केली होती आणि त्याच्यानंतर आमची मैत्री झाली, म्हणून त्याने आज मला जेवायला बोलवलं होतं घरी. आणि गप्पा मारता मारता किती वेळ झाला आम्हाला लक्षातच नाही आलं, पण तो म्हणाला की आजचा दिवस इथेच राहा. आता ह्या सगळ्या गोष्टी मी फोनवर कशा सांगू ना तुला. साक्षी मनात म्हणते तो अजूनही का नाही सांगतेस की अस्मिता सुभेदारशी तुझं लग्न झालं आणि तू तिच्याच घरात राहतोयस. सचिन ती काही विचार करायच्या आधी तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो तू कुठे होतीस सॅम, मी किती तुझी आठवण काढतोय. अर्जुन आणि सायली खाली येतात गेटच्या बाहेर. त्यांचा फोन तिथे राहिलेला असतो. अर्जुन आणि सायली म्हणतात की काय मी वेंधळी आहे, लक्षात पण नाही आलं माझ्या. ते सगळं बोलत असताना त्यांना सचिन आणि साक्षी दिसते. साक्षी तेवढ्यात निघत असते. तोपर्यंत सायली आणि अर्जुन धावत येतात आणि अर्जुन काठी घेऊन तिच्या पाठीत ती काठी फेकतो. साक्षी खाली पडते आणि सायली तिच्या मागून धावत जाते. साक्षीच्याकडे एक मोठा स्कार्फ असतो. साक्षी पटकन तो स्कार्फ सायलीच्या अंगावर टाकते आणि तिला गुंडाळून टाकते आणि पटकन तिच्या गाडीकडे धावते. अर्जुन तिच्या मागून जातो, पण साक्षी गाडीचे हेडलाईट्स एवढे मोठे जोरात करते की त्याच्यामुळे तिला काहीच दिसत नाही आणि ती पटकन गाडी काढून निघून जाते. अर्जुन सायलीच्या मागून जाऊन तिला सोडवण्याचा प्रयत्न करतो. इकडे अर्जुन सचिनचा कॉलर धरतो आणि म्हणतो की काय चाललंय तुझं, परत गर्लफ्रेंडला भेटायला आलेस ना. सचिन म्हणतो नाही, माझा मित्र होता तो. सायली म्हणते तुम्ही खोटं बोलताय, मला क्लिअरली दिसलं होतं की ती मुलगी आहे, अंधार असला तरीसुद्धा. सचिन म्हणतो अरे तुला माहितीच आहे ना की माझा जॉब गेला आहे, त्याच्यासाठी माझा मित्र मला जॉबच्या चौकशीसाठी करायला आलेला, नवीन जॉबसाठी. अर्जुन म्हणतो पण मग एवढ्या रात्री का आला होता. आता माझा जॉब गेला आहे हे सगळं सुभेदारांसाठी किती लाजेचं असेल, म्हणून मी त्याला रात्री बोलवलं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अस्मिता अर्जुनला सांगते की माझं आणि माझ्या नवऱ्याचं जे काय ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही कशाला पडते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये मध्ये. नंतर अर्जुन सायलीला म्हणतो की अगं ती मुलगीच होती, मला 100% गॅरंटी आहे की ती मुलगीच होती. सायली म्हणते हो, अंधारात सुद्धा मला कळलं होतं की ती मुलगीच आहे. नंतर अर्जुन आणि चैतन्य केसबद्दल बोलत असतात, तेव्हा अर्जुन म्हणतो की मी इन्स्पेक्टर सावंत यांना एक टिप दिली आहे की साक्षी शिकरे अजून जिवंत आहे आणि ती पनवेलमध्येच आहे, त्याच्यामुळे ते आता तिचा माग काढतीलच. हे बोलणं चालू असताना तिकडे सायली येते. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. बाय.